इथे नवरदेवाची गाडी सजवत आहे, तोपर्यंत मी गेले मेकअप आणि हेअरस्टाईल करण्यासाठी, कारण वहिनी माझी मेकअप करते, कारण तिचा कोर्स झालेला आहे आणि तिच्याच सासूकडून मी हेअरस्टाईल करून आले. लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे आम्ही नवरदेवाला लवकर बाहेर काढलं, कारण या विधी झाल्यानंतर गावातून परत देवांना पाया पडायला जायला लागणार आहे. तर सोबतच इथं काका जे आहेत ते फेटे वगैरे सर्वांना बांधत आहेत. गाडी सुंदर सजवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही आहे कुदनूरच्या लक्ष्मी मंदिरमध्ये, कारण मांडपामध्ये न्यायच्या आधी नवरदेवाला तिकडच्या ज्या होळ्या असतात त्या खायला वगैरे काहीतरी आणतात आणि आम्ही जे नवरीची साड्या किंवा बाशिंग वगैरे असतं ते त्यांच्या होळीकडे द्यायचं. त्या सर्व विधी करण्यासाठी इथे आम्ही थांबलेलो आहे. उशीर फार झाला, कारण यायला 1.5 तास लागतो, त्यामुळं इथं सगळी गडबड करत आहेत. महागणपती देवता आभयामी स्थापयामी पूजयामी. ओम अस्मिन् मंडले बिंबे वा ओम भुवस्व मां ध्यायामी. ओम गं स्व मां ध्यायामी. सशक्ति सांगसायुधं सर्वान् सपरिवारः महागणगच्छावयामी. आवितो भव आवयामी. स्थापितो व्यवस्थं सन्निधो भव सम्मुखो भव अवकुण्ठितो भव वरदो भव. इति षण्मुखा जाता प्रपद्यं सद्यो जाता इवै नमो नमः. भवे भवे नाति भवे भवाय नमः. सर्वभ्यों हस्तरूपभ्यों तन्नोदन्ते प्रचोदयात्. सर्वकालुष्य हीनाय परिपूर्णे सुखात्मने सिद्धोदकेन समर्पयामि. समुखे रुद्रे कंठे विष्णु समासितो मूले तदृशितो ब्रह्मामध्ये मादनाकुक्षोत सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरं ऋग्वेदो यजुर्वेदो नर्मदे सिन्धु स्नानं समर्पयामि. यज्ञोपदिं परमं पवित्रं प्रजापतेः यज्ञं पुष्पायं शुभ्रो अनते शिवसूत्र समर्पयामि. ओम त्र्यंबकं यदामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनादन्नोन्मुक्षिमान्तः भस्मकल्पधारयामि. गन्धाद्वारं दृष्टां नित्यकर्षवर्गम् ईश्वरिकं सर्वभूतानां देवं. स्वस्ति शांतये. हर ओम नमः शिवाय नमः. अक्षता सगळ्यांना पोचलेला आहे नव्हे. हर ओम स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शितिरं बल्लारं मुरुडं विना गिरिजात्मकं सिंधु सरस्वती च यमुना
सकळ देवी देवता सद्गुरु आणि कहे कुलेश्वरा न दोन्ही तुम्हाला करतो विनवणी सुख दे हे वधूवरा हुरियात सदा मंगल सावधान शिवलग्न सावधान कस्तुरी तिलक ललाट पटले वक्षस्थळे कौस्तुभ नासागरे नवमौतिक करतले विनू करे हे कंगना सर्वांगी हरिचंदना सुललिता कंठेस मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टते विजयते कुर्यात सदा मंगलम शिवलग्न सावधान करावे उभे वाहंदे बरोबर गरडे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम सावधान करेवरत्नं सुरेंद्रदेवा ताराबलं चंद्रबलं देवा विद्याबलं देवा गौरी बले देवरामे योगी जाणार आहे तू हा काय करू हे सगळं कशाला हा बस धन्यवाद इथं बघ समोर प्रतीक्षा स्माईल ऊपर नहीं ऊपर अलग आहे साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः अग्निदेवता सप्तपदी तस्य अग्निदेवता पूजन सुंदर करिष्ये ओम साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे वरातीमध्ये फुल डान्स करून आम्ही घरी आलो. तर पहिल्यांदा घरी न जाता ज्या बाकीच्या पण राहिलेल्या विधी असतात त्या करण्यासाठी आम्ही कुळघराकडे आलेलो आहे आमच्या.
हाय हाय सगळी आई तुमचीच वाट बघूल्यात. आम्ही करून येतो की सगळे तिकडं काम. आपण तेव्हा कोणी म्हण बाहेर तर इथे आरत करून ओटीमध्ये 5 नारळ घालत आहे इथं आई. तर ते 5 नारळ का घालतात ते एवढं काय मला माहित नाही, पण 5 नारळ ओटीमध्ये घालून तर नंतर अनेक आमच्या इथं दिवा येतो, तर त्या दिव्याला धरून आतमध्ये यावं लागतं. तर तीच विधी इथे करत आहेत. ते ना नवरदेवाची जी बहीण आणि भाऊ असतो तो दरवाजा अडवतो, तर ती पण इथे विधी करत आहे आम्ही. तुमच्याकडे पण अशा विधी आहेत का आणि कोणत्या कोणत्या आहेत ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आहो पडकी विचार मग पंचवीच्या घरी झालं उठत आता आता सोड घे देतो म्हटलं तुझी बायको भाकरी पण येते काय ही विधी झाल्यानंतर आतील ते तुम्हाला खरेदीचं ते ती आणि नंतर चप्पे म्हणजे तेलामध्ये हात बुडवून नवरीचे हात ठसे भिंतीला लावायची ती पण विधी इथे करणार आहेत. आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या विधी आहेत त्या आमच्या घरी आम्ही करणार आहे. देवघराची जी खोली आहे ती छोटी असल्यामुळे मला व्हिडिओ करता येत नाहीत, त्यामुळे मी इथे एक्सप्लेन करत आहे. एका बाजून सगळ्यांच्या आता पाया पडत आहेत, कारण आमच्या घरातली सगळी एकत्र असतो आणि पूर्ण कोणतेही कार्यक्रम असू द्या. आणि म्हणजे ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांच्या घरातच लग्ना दिवशीचं जेवण वगैरे सगळं एकत्रच आम्ही करतो. त्यामुळं फॅमिली एकत्र असली की मजा फार येते. लक्ष्मी नारायण. अरे मागे राणी किती
त्यांच्या पडताना रे मला घे ग. ही जी तयारी केलेली आहे ही मामीने आणि प्राजक्ता या दोघींनी मिळून केलेली आहे. चल वर चल तुझ्या मागणे येते का दादू. हा चला होय चला हॉलमध्ये इकडं हॉलमध्ये. आजच्या दिवसाची फायनल शेवटची विधी म्हणजे आता बाशिंग वगैरे हे सगळं सोडत आहेत आणि उशीर फार झालेला आहे. आता आम्हाला बरोबर 12 वाजलेत कारण आम्हाला तिकडून यायला वेळ फार झाला होता. तर त्यामुळे सगळी कंटाळ्यात कधी एकदा सगळ्या विधी होतात आणि कधी जेवून झोपतो अशी सगळ्यांची अवस्था झालेली आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका.